तुमच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी गणित, इयत्ता 5वी स्कॉलरशिप व नवोदय गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण वर्तुळ हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या तासिकांचे मोफत मार्गदर्शन करतो. या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती तुम्ही मला मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक त्या ठिकाणी देईन. तुम्ही त्या वर्गाच्या लिंकद्वारे त्या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेकडे आपण जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये कालच्या भागामध्ये आपण काय वर्तुळ हे आपलं पृष्ठफळ, घनफळ, त्याच्या अगोदर क्षेत्रफळ, परिमिती हे पाहिलेलं आहे. आजच्या तासिकेमध्ये वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक वर्तुळ दिसत आहे. त्या वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे. ओ हा केंद्रबिंदू आहे. मग ओ या केंद्रबिंदूतून जाणारा रेख AB, रेख DC आणि रेख EF हे काय आहेत, या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेले आहेत. पण त्याला आपण काय म्हणतो, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जी काही रेषा आहे किंवा जो काही रेषाखंड आहे त्याला आपण त्याचे व्यास असा म्हणतो. हा वर्तुळाचा व्यास आहे कोणता, AB. आणि मग व्यासाच्या निम्मी त्याची त्रिज्या असते, व्यासाच्या अर्धी त्याची त्रिज्या असते. मग व्यास जेवढा असेल त्याच्या अर्धी त्रिज्या, म्हणजे त्रिज्या कोणती झाली, केंद्रबिंदू OB ही एक त्रिज्या झाली, OA ही दुसरी त्रिज्या झाली, OC, OF, OD आणि OE ही का आहे, या वर्तुळाच्या या त्रिज्या आहेत. या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या अनेक रेषा खंड जे असतात, किती जेवढे जातील तेवढे ते काय असतात, व्यास असतात. मग R म्हणजे त्रिज्या, रेडियस म्हणजे त्रिज्या, D म्हणजे व्यास, डायमीटर म्हणजे व्यास. आणि या ठिकाणी आपल्याला या वर्तुळाचा परिघ किंवा क्षेत्रफळ काढते वेळी पाय हा येतो. त्या ठिकाणी पायची किंमत असते 22/7 किंवा 3.14. वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr म्हणजे 2 गुणिले पाय गुणिले R म्हणजे त्रिज्या. आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय R वर्ग पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग. आलं लक्षात. मग वर्तुळाचा व्यास दिला असता त्याची त्रिज्या काढणे. चला, त्यातील पहिला प्रश्न काय आहे तुमच्यासाठी, पहा. पहिला प्रश्न, एका वर्तुळाचा व्यास 10 सेमी असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती. एका वर्तुळाचा व्यास 10 सेमी असल्यास त्याची त्रिज्या किती. प्रश्न सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काहीच अवघड नाही. वर्तुळाचा व्यास दिलेला आहे, त्याची त्रिज्या काढायची. तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे, तोंडी उत्तर येतं याचं. वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते किंवा अर्धी असते. चला, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाचा काय दिलेला आहे, आपल्याला व्यास दिला आहे. काढायचं काय आहे, त्रिज्या काढायची आहे. मग त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास भागिले 2, व्यास किती आहे, 10 भागिले 2, बे 1 बे, बे 5 10. मग त्रिज्या बरोबर 5 सेमी, कारण की व्यास हा 10 सेमी दिला आहे.
तर त्रिज्या 5 सेमी. आलं लक्षात? चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. प्रश्न काय अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. चला, त्यानंतरचा दुसरा प्रश्न काय आहे? दुसरा प्रश्न, एका वर्तुळाचा व्यास 20 सेमी असल्यास त्याची त्रिज्या किती? वर्तुळाचा व्यास दिलेला आहे, त्याची त्रिज्या आपल्याला काढायची आहे. आलं लक्षात? तर पहा काय दिलेला आपल्या वर्तुळाचा व्यास दिलाय किती? 20 सेमी. त्रिज्या किती दिल्या? काय त्रिज्या काढायचे? काय काढायचे आपल्याला? त्रिज्या काढायचे. मग आपल्याला व्यास किती दिलाय? 20 सेमी. मग काढायची त्रिज्या आहे, त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2 बरोबर व्यास किती आहे? 20 भागिले 2 बेक बे बेक बे 0. मग त्रिज्या बरोबर 10 सेमी. त्रिज्या बरोबर 10 सेमी. चला, ज्यांचं यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पहा. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचा परिघ किती? पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिले? वर्तुळाची त्रिज्या दिली किती? 7 सेमी. काढायचंय काय आहे? वर्तुळाचा परिघ काढायचंय. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दिले आहे त्रिज्या. काय दिलंय? त्रिज्या किती दिले? 7 सेमी. काढायचंय काय? परिघ काढा म्हणते. परिघ म्हणजेच परिमिती, थोडक्यात समजा. परिघ म्हणजे परिमिती. आता हा एक वर्तुळ आहे आणि त्याची त्रिज्या दिली आहे ही किती? 7 दिली आहे. त्याचा काय काढा म्हणते? परिघ. परिघ म्हणजे ह्या वर्तुळाचं पूर्ण गोल ह्याचं अंतर, एकूण अंतर म्हणजे परिघ. मग आपल्याला परिघ बरोबर सूत्र माहिती आहे. परिघ बरोबर काय सूत्र आहे? 2 पाय आर. 2 पाय आर. आर म्हणजे काय? त्रिज्या. आर म्हणजे काय? त्रिज्या. मग 2 गुणिले पायची किंमत किती आहे? 22/7. पायची लक्ष समोर द्या. बऱ्याच जणांचा प्रश्न चुकलेला आहे. लक्ष समोर. 2 पाय आर म्हणजे 2 गुणिले पायची किंमत किती आहे? 22/7 गुणिले आर ची किंमत किती आहे? 7. आर म्हणजे त्रिज्या. आर म्हणजेच त्रिज्या. आलं? मग 7 × 7 7 × 7 भागाला 7 न छेदातल्या 7 न अंशातल्या छेदाला भाग गेला. अंशातल्या 7 ला भाग गेला. सॉरी, काय राहिलं? 7 × 7 7 × 7. आता काय राहिलं? 2 गुणिले 22. 22 गुणिले 2 म्हणजे 22 × 2 = 44. त्रिज्या सेंटीमीटर मध्ये दिली आहे म्हणून परिघ सुद्धा काय? सेंटीमीटर. मग परिघ बरोबर 44 सेमी. परिघ बरोबर 44 सेमी. तुम्ही समोर लक्ष देत नाही म्हणजे सांगतोय, पहिलंच उदाहरण आहे तरी तुम्ही गडबड करता, उत्तर काय तर चुकीचं देता. एखादी तर उदाहरण तुम्ही समोर आलं पहा, ऐकून घ्या, समजून घ्या. आलं लक्षात? चला, परिघ किती आला? 44 सेमी. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न अवघड नाही, प्रश्न सोपा आहे एकदम. फक्त लक्ष समोर द्या. स्पष्टीकरण देते वेळी समोर लक्ष असू द्या. चला, आपल्याला नवोदयला एखाद्या वेळेस येऊ शकतात. चला, पुढचा प्रश्न काय आहे? एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असल्यास वर्तुळाचा परिघ किती? काय दिले आपल्याला? वर्तुळाची त्रिज्या किती दिले? 21. काढा काय म्हणते? वर्तुळाचा परिघ. मग त्रिज्या दिले, काय दिले ते लिहून घ्या. त्रिज्या म्हणजे काय? आर बरोबर किती दिले? 21 सेंटीमीटर.
किती दिले 21 सेंटीमीटर. काढायचं का आहे, त्याचा परीघ काढायचं. परीघ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. परीघ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग सूत्र काय आपलं, वर्तुळाचा परीघ. वर्तुळाचा परीघ बरोबर 2 पाय r. 2 गुणिले पायची किंमत किती आहे 22/7 किंवा 3.14 गुणिले r ची किंमत r किती दिला 21. मग 7 × 7 7 × 21. 7 × 7 7 × 21. आता काय राहिलं 2 गुणिले 22 गुणिले 3. मग आता काय करूया 2चा आणि 3चा गुणाकार करू. 2 त्रिक 6, 6 ने 22 ला गुणू. 22 सख्ख 132. 22 सख्ख 132 किंवा 22 त्रिक 66, 66 दुनी 132. 132 सेमी. वर्तुळाचा परीघ बरोबर 132 सेमी. आलं का लक्षात. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. वर्तुळाचा परीघ आपल्याला 132 सेंटीमीटर आलेला आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. आपल्याला प्रश्न कसा आहे तो परीक्षेमध्ये पहा. एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परीघ काढा. एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परीघ काढा. गडबड करू नका, शांत डोक्याने प्रश्न सोडवा. वर्तुळाचा व्यास किती दिला आहे 14 सेमी. काढा काय म्हणले वर्तुळाचा परीघ. तर मग आपल्याला काय दिलेलं आहे ते पहा. व्यास दिले किती दिले 14 सेमी. मग आपल्याला काढा काय म्हणतंय परीघ काढा म्हणतंय. परीघ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, इकडे लक्ष द्या. समोर आपल्याला व्यास दिले 14 सेमी, काढायचे परीघ. मग परीघ बरोबर सूत्र काय आहे 2 पाय r. r म्हणजे त्रिज्या. त्रिज्या दिल्या काही तर नाही. मग अगोदर आपण काय करू त्रिज्या काढू. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास किती आहे 14. 14 भागिले 2 म्हणजेच काय आलं 2×14 7 सेमी त्रिज्या मिळाली आपल्याला. त्रिज्या किती मिळाली 7 सेमी. मग आता वर्तुळाचा परीघ. वर्तुळाचा परीघ बरोबर सूत्र 2 पाय r. 2 पायची किंमत किती आहे 22/7. r किती मिळाले आपल्याला 7. 7 × 7 7 × 7 किती आले 22 दुनी 44 सेमी. वर्तुळाचा परीघ किती आला 44 सेमी. आलं का लक्षात. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे. चला, बरेच जण 88 म्हणून लागलेत. 88 येत नाही बाळांनो. तिथं व्यास दिलेला आहे, त्या व्यासावरून त्रिज्या काढावी लागते. लक्ष समोर द्या, गडबड करू नका, घाई करू नका. अतिघाई संकटात नेही. येतंय असं समजून जास्त घाई करू नका. वर्तुळाचा परीघ बरोबर 2 पाय r. मग परीघ किती आला 44 सेमी. आलं लक्षात. चला, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेमी आहे तर त्याचा परीघ काढा. वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. किती दिली आहे 35 सेमी. तर त्याचा परीघ काढायचा आहे. सोपा प्रश्न आहे एकदम.
वर्तुळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ काढा. त्रिज्या किती दिली आहे? त्रिज्या बरोबर 35 सेमी. काढा का म्हणले? परिघ काढा म्हणले. परिघ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय r. 2 पायची किंमत 22/7 गुणिले r किती दिले? त्रिज्या 35. मग 7 न भागाला 7 एक 7, 7 पाचा 35. 22 गुणिले 5, 22 चा पाडा 22 पंचे 110. 110 गुणिले 2 म्हणजे 110 ची दुप्पट 220 सेमी. परिघ किती आहे? 220 सेमी परिघ येतो. त्या 35 सेमी त्रिज्या असलेल्या 35 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ किती आलेला आहे? 220 सेंटीमीटर परिघ आलेला आहे. ज्यांचं आलेला आहे त्यांनी लिहून घ्या. लिहायचं राहिला म्हणजे चुकला असेल तर ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या काढा. चला सोपा आहे प्रश्न. एका वर्तुळाचा परिघ दिलेला आहे. काय दिले आपल्याला? परिघ दिले. किती? 176 सेंटीमीटर. तर त्याची त्रिज्या काढायची. काय दिले आपल्याला? परिघ दिलेला आहे. किती दिलाय परिघ? 176 सेमी. काढायची काय आहे? त्रिज्या काढायची आहे. त्रिज्या बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग आता त्रिज्या कशी काढावी? तेच सूत्र आपलं. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय r. सूत्र काय? 2 पाय r. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिले त्याच्या किमती ठेवून घेऊ. वर्तुळाचा परिघ दिलाय. किती दिलाय? 176 बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r दिले. का? r म्हणजे त्रिज्या नाही, त्रिज्या काढायची आहे. तर मग r बरोबर 176. हे जे 2 गुणाकारात आहे ते 2 आणि 22 गुणाकारात आहे ते इकडे आल्यावर काय झालं? भागाकारात. आणि 7 जे भागाकारात आहे ते इकडे आल्यावर काय झालं? गुणाकारात आलं. आलं लक्षात? मग 22 11 ने भाग झाला. 11 दुनी 22, 11 एक 11, 17 मधून 11 गेले, 6 राहिले, 66 झाले. 11 6 66. परत बे न बे एक बे बे 8 16. परत बे न बे एक बे बे चौक 8 म्हणजे r बरोबर 4 गुणिले 7. r बरोबर 4 गुणिले 7 म्हणजे 4 7 28 सेमी. त्रिज्या किती आली? 28 सेमी. आलं का लक्षात? त्रिज्या 28 सेंटीमीटर आली. ज्यांचं आलेला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न. एका वर्तुळाचा परिघ 132 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास काढा. वर्तुळाचा परिघ दिलेला आहे. काढायचं काय आहे? त्याचा व्यास काढायचा आहे. काय दिले आपल्याला? वर्तुळाचा परिघ दिले. काढा का म्हणतंय? व्यास काढा म्हणतंय.
मग परीघ बरोबर 132 सेमी. काढायचं काय? व्यास काढा म्हणते. व्यास बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. व्यास बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. का अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे. पहा इकडं, एका वर्तुळाचा परीघ 132 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? मग व्यास काढण्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल? त्याची त्रिज्या काढावी लागेल. मग वर्तुळाचा परीघ बरोबर काय सूत्र आहे? 2πr. सूत्रामध्ये ठेवा काय? परीघ किती दिला आहे? 132 बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r. मग 132 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22 बरोबर r. बरोबर r. तर 22 × 22 22 सख 132 बे 1 बे 6 म्हणून r बरोबर किती आली? 7 गुणिले 3 म्हणजे 7 × 21 सेमी. मग व्यास काढा म्हणते आपल्याला. व्यास बरोबर 2 गुणिले r म्हणजे त्रिज्या. 2 गुणिले त्रिज्या किती आले? 21 बरोबर 42 सेमी. व्यास बरोबर किती? 42 सेमी. आलं का लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, वर्तुळाचा परीघ दिला होता, त्यावरून आपण त्या वर्तुळाचा व्यास काढला. आलं लक्षात? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचा परीघ 198 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या व व्यास काढा. चला, एका वर्तुळाचा परीघ 198 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या व व्यास काढा म्हणते. त्रिज्या व व्यास काढा. अवघड आहे का? काहीच अवघड नाही. काय दिले? परीघ दिले. परीघ बरोबर 198 सेमी. काढा काय म्हणतंय? त्रिज्या आणि व्यास. त्रिज्या बरोबर प्रश्नार्थक चिन्ह आणि व्यास बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. आलं का लक्षात? मग एका वर्तुळाचा परीघ किती आहे? 198. काढायचे का आपल्याला? परीघ दिलाय, त्रिज्या आणि व्यास काढा. मग अगोदर काय करू आपण? त्रिज्या काढू. वर्तुळाचा परीघ बरोबर 2πr. परीघ किती दिलाय? 198. 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r. 198 गुणिले हे भागिले जे 7 होतं ते गुणिले 7 होणार, आणि गुणिले 2 गुणिले 22 जे होतं ते भागिले होणार इकडे येऊन, बरोबरच्या इकडं. मग 22 न भाग घालायचं का? 22 न 198चे 22 नम 198 किंवा 11 दुनी 22, 11 1 11, 8 उरले 11 8 88, बे 1 बे 92, 18 92 18. तर काय राहिलं? आर बरोबर 9 गुणिले 7 म्हणजे 9 7 63 भागिले 2, 2 न भाग घाला, बे 3 6, बे 1 बे, बे 3 6, बे 1 बे, 1 उरला, भाग जात नाही, दशांश द्या, बे 5 10, म्हणजे त्रिज्या किती आली? 31.5 सेमी. आणि व्यास बरोबर, व्यास पण काढायचे आपल्याला, त्रिज्या गुणिले 2, 31.5 गुणिले 2 म्हणजे बे 5 10 0 हातच्याला 1,
बे 1 बे आणि 1 3 बेत्रिक 6 एका अंकानंतर दशांश म्हणजे व्यास किती आला? व्यास बरोबर 63 सेमी. त्रिज्या किती आली? 31.5 आणि व्यास किती आला? 63 सेंटीमीटर. आलं लक्षात? चला, ज्यांचं यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईक करा म्हणल्याशिवाय तुम्ही लाईक करत नाही, विसरता. 300 पेक्षा जास्त मुलं आहेत आणि 100च्या आसपास लाईक आहे, तर 300 तरी लाईक झाले पाहिजेत. चला लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला, त्रिज्या आलेली आहे 31.5 सेंटीमीटर आणि व्यास आलेला आहे 63 सेंटीमीटर. आलं लक्षात? चला, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. प्रश्न क्रमांक 10. आज परीक्षा संपवायचा आहे आणि उद्या क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ पाहायचं आहे. म्हणजे परत वर्तुळाच्या परिघावर कसे प्रश्न येतात ते पाहू. का आहे? एका वर्तुळाचा परिघ 62.80 सेंटीमीटर आहे. पाय बरोबर 3.14 घेऊन वर्तुळाचा व्यास काढा. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेलं आहे इथं? वर्तुळाचा परिघ दिलाय दशांशामध्ये 62.80 आणि पायची किंमत एकतर पाय बरोबर 22/7, या 7 ने 22ला भागलं तर काय येतं? 3.14 येतं. मग आता इथं काय म्हणतंय? परिघ दशांशात दिलाय तर पायची किंमत सुद्धा 3.14 घ्या म्हणतंय आणि वर्तुळाचा व्यास काढा म्हणतंय. मग आता वर्तुळाचा परिघ दिलाय, मग वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. परिघ किती दिलाय? 62.80 बरोबर 2 गुणिले पायची किंमत किती आहे? 3.14 गुणिले r गुणिले r. मग आता आपल्याला अगोदर त्रिज्या काढावं लागेल. व्यास काढा म्हणले पण अगोदर त्रिज्या काढू. r बरोबर 62.80 भागिले 2 गुणिले 3.14. हे जे 2 गुणिले 3.14 जे गुणाकारात होतं ते इकडे येऊन काय झालं? भागिले झालं. आलं लक्षात? मग इथं वर 2 अंकानंतर दशांश आहे, खाली पण 2 अंकानंतर दशांश आहे, म्हणून हे काय झालं? दोन्ही दशांश निघून गेले. मग r बरोबर 6280 भागिले 314 गुणिले 2. 314 गुणिले 2. मग आता 314च्या दुप्पट, 300 ची दुप्पट 600 आणि 14 ची दुप्पट 28, म्हणजे 314 × 314, 314 दोन्ही 628 आणि हा शून्य जशास तसा. मग बे 1 बे 0, r बरोबर 10 सेमी. म्हणजे काय मिळाली? r म्हणजे आपल्याला त्रिज्या, त्रिज्या बरोबर 10 सेमी. काढा काय म्हणले आपल्याला? व्यास. मग व्यास बरोबर 10 गुणिले 2 म्हणजे 20 सेंटीमीटर. व्यास किती आला? 20 सेंटीमीटर. प्रश्नामध्ये आपल्याला व्यास काढा म्हणलेला आहे, आपण त्रिज्या काढली, त्रिज्येच्या दुप्पट व्यास. आलं लक्षात? का अवघड आहे? ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. त्रिज्या 10 सेमी, व्यास किती आला? 20 सेमी. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 7.7 मीटर आहे.
त्या जागेस 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपयाप्रमाणे किती खर्च येईल? पहा, वर्तुळाकार त्रिज्या आहे, एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 7.7 मीटर आहे. त्या जागेला 3 पदरी कुंपण घालायचं आहे. त्या एका मीटरचा भाव आहे 50 रुपये. दर प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं परिमितीवरून असे उदाहरणं सोडवलेले आहेत परिमिती घटक पाहते वेळी. तर काय दिलेलं आहे आपल्याला? वर्तुळाची त्रिज्या दिली आहे, आर दिली आहे 7.7. त्यानंतर त्रिज्या दिली आहे 7.7. 3 पदरी, किती पदर घालायचे आहेत त्याला? कुंपणाचे 3 पदरी. पदर किती आहे? 3. आणि त्याचा दर किती आहे? 50 रुपये. प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे दर आहे 50 रुपये. तर काढायचे, त्याचा खर्च काढायचे. खर्च बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. मग खर्च बरोबर परीघ गुणिले दर गुणिले पदर. परीघ काय आहे? परीघाचं सूत्र 2πr गुणिले दर किती आहे? 50 गुणिले पदर किती? 3. मग 2 गुणिले 22/7 गुणिले 7.7 गुणिले 50 गुणिले 3. 7 × 7 7 × 7 दशांश 7 × 7. काल 22 गुणिले 2 गुणिले 1.1 गुणिले 50 गुणिले 3. गुणाकार करा. 22 गुणिले 2 किती झाले? 22 दुनी 44 गुणिले 50 गुणिले 3 किती झाले? 150 गुणिले 1.1. मग आता आपण काय करू? या 150 न 44 ला गुणू. 150 गुणिले 44 म्हणजे 150 चा 0 जशास तसं. 15 चौक 60 ला 0 हाचे आले 6. 15 चौक 60, 60 आणि 6 66. 6600 गुणिले 1.1. आता 11 न गुणू आपण. 11 हे 0 2 जशास तसं. 11 6 66 ला 6 हाचे आले 6. 11 6 66 ला 6 हाचे आले 6. 11 6 66. 66 आणि 6 72. एका अंकानंतर दशांश. मग खर्च बरोबर 7260 रुपये. खर्च किती आला? 7260 रुपये. खर्च बरोबर 7260 रुपये खर्च येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न एका बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. 2 गावामधील अंतर 22 किमी. 2 गावामधील 22 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? चाकाचे किती फेरे होतील? तर आपल्याला 2 गावामधील अंतर दिलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिले? व्यास दिले. किती दिले? 0.7. मग त्रिज्या काय येईल? त्रिज्या बरोबर 0.7 भागिले 2. असंच राहू द्या. ह्याला त्रिज्या किती आली? 0.7 भागिले 2. त्या गावामधील अंतर किती आहे? अंतर बरोबर 22 किलोमीटर. अंतर किती आहे? 22 किलोमीटर. तर त्या चाकाचे किती फेरे होतील? मग जसं आपण आता खर्च बरोबर परीघ गुणिले दर गुणिले पदर असं काढलं, तसंच अंतर बरोबर
अंतर बरोबर परीघ गुणिले फेरे. परीघ म्हणजे एक फेरा. मग आता अंतर काढायचे आपल्याला. मग आता अंतर किती दिले 22 किलोमीटर बरोबर परीघ का आहे 2πr गुणिले फेरे आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे 22 बरोबर 2 गुणिले पायची किंमत काय 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे 0.7/2. त्रिज्या किती आहे 0.7/2 गुणिले फेरे. गुणिले फेरे काय करा हा 2 कटला हा 2 कटला. हे 7 × 7 0.1 7 न वर भाग घातला 1. मग फेरे बरोबर 22 छेदामध्ये 0.1 बरोबर फेरे. सॉरी आपल्याला इथं 22 × 22 राहिलेला आहे. 2 कटला 7 कटला 22 × 22 म्हणजे 2.2 2.2. मग आता हे दशांश काढून टाका वर 0 द्या. मग फेरे बरोबर 220/22 म्हणजे 22 × 22 22 × 22 0. किती फेरे होतील 10 फेरे होतील. किती फेरे होतील 10 फेरे होतील. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं लक्षात. चला प्रश्न काय अवघड नाहीत. प्रश्न एकदम सोपे आहेत. चला यानंतर 8:05 इयत्ता 8वी दशमान परिमाणे ते तुमच्यासाठी पण महत्त्वाचे आहेत. चला ज्यांना वेळ असेल त्यांनी ती तासिका करा. फायदा होईल तुम्हाला. त्यात सराव होईल जास्तीत जास्त दशमान परिमाणे या घटकावरील. चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये खर्च येत. प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. चला आपल्याला काय करायचे खर्च काढायचा आहे. कोण आहे बाबा आपण करू नको ना विनाकारण. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या दिली. किती दिली त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 56 मीटर आहे. बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. काय दिले आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 56. तारेचं 4 पदरी कुंपण घालायचंय. पदर दिलेला आहे 4. दर दिलेला आहे 40. मग खर्च बरोबर वर्तुळाचा त्या बागेची परीघ बागेचा परीघ गुणिले दर गुणिले पदर. तर पहा परीघ बरोबर 2πr गुणिले दर किती दिला आहे 40 रुपये गुणिले पदर किती पदर आहे 4 पदरी. पदर किती आहे 4. मग 2 गुणिले 22/7 पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे r 56 गुणिले 40 गुणिले 4.
मग 7 एक 7, 7 आठी 56, 7 एक 7, 7 आठी 56. परत आता काय राहिलं 2 गुणिले 22 गुणिले 8 गुणिले 40 गुणिले 4. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हा फोन लावत होता माझ्या नंबरवर दुसऱ्या, लाईव्ह तासिका चालू आहे, का त्रास देता? तुम्ही फोन केला होता ना आतापर्यंत 10 वेळेस फोन केला तुम्ही, आणि मलाच विचारता कोण बोलते मग. चलो 2 गुणिले 22 गुणिले 8 गुणिले 40 गुणिले 4. मग खर्च किती येईल? आता गुणाकार करूया सर्वांचा. खर्च बरोबर 2 गुणिले 22 म्हणजे किती झाले? 22 दुनी 44. 8 गुणिले 4, 8 चौक 32 म्हणजे 320 गुणिले 4. मग आता 4 न 44 ला गुणू, 4 चौक 16 ला 6, हाच्याला 1, 4 चौक 16 आणि 1 17, 176 गुणिले 320. मग 176 गुणिले 32 करू आपण. बेसकम 12 ला 2, हाच्याला 1, बेसती 14 आणि 1 15 ला 5, हाच्याला 1, बे 1 बे आणि 1 3, 3 संग 18 ला 8, हाच्याला 1, 3 7 21 आणि 1 22, हाच्याला 2, 3 1 3 आणि 2 5. बेसकम 12 ला 2, हाच्याला 1, बेसती 14 आणि 1 15 ला 5, हाच्याला 1, बे 1 बे आणि 1 3, 3 संग 18 ला 8, हाच्याला 1, 3 7 21 आणि 1 22, हाच्याला 2, 3 1 3 आणि 2 5, 2 8 आणि 5 13 ला 3, हाच्याला 1, 3 आणि 2 5 आणि हाच्या 1 6. म्हणजे काय आले? 5632. त्याच्या पुढे 0 म्हणजे खर्च किती आला? खर्च बरोबर 56,320 रुपये. खर्च किती आला? 56,320 रुपये एवढा खर्च. आलं का लक्षात? 56,320 रुपये एवढा खर्च येईल. चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे? चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा. चला 300 पेक्षा जास्त विद्यार्थी लाईव्ह तासिकेला, आणि लाईक मात्र किती आहेत पहा. लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील हा शेवटचा प्रश्न आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील? एक बैलगाडी आहे, त्या बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलेला आहे 1.4 मीटर. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? दिले काय? अंतर दिले. अंतर किती दिलंय? 1.1 किलोमीटर. त्याच्यानंतर व्यास दिले 1.4. काढायचंय काय? फेऱ्यांची संख्या बरोबर किती? मग सूत्र तेच आपलं कोणतं? अंतर बरोबर परिघ गुणिले फेरे. परिघ गुणिले फेरे. अंतर किती आहे? 1.1 किलोमीटर बरोबर परिघ 2πr गुणिले फेरे माहिती आहेत का? नाही, काढायचे आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला त्रिज्या माहिती नाही. मग त्रिज्या बरोबर 1.4 भागिले 2 म्हणजे त्रिज्या काय आली? बे 1 बे, भाग जात नाही, दशांश दिला 0.
हे दशांश भाग जात नाही एकला म्हणून दशांश बेसती 14 म्हणजे 0.7 मीटर. त्रिज्या किती आली? 0.7 मीटर. मग सूत्रामध्ये किमती ठेवू. 1.1 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या 0.7 मीटर बरोबर हे गुणिले फेरे. मग हे 7 × 7 7 × 7 दशांश 1. मग हे 1.1 भागिले 2 गुणिले 22 बरोबर फेरे. तर काय करू आपण? वरचा दशांश काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? खाली 1 0 द्यावं लागेल. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं काय करावं लागेल? आपण इथं ह्याचा व्यास आहे मीटर मध्ये, अंतर दिले किलोमीटर मध्ये. मग ह्याचं किलोमीटर जर करायचं झालं तर 1000 न गुणावं लागेल. मग 1 दशांश आपल्याला इथं हे 1.1 गुणिले 1000 म्हणजेच हे 11 त्याच्या पुढे 3 शून्य निघतं म्हणजे 1100 मीटर. 1100 मीटर म्हणजे हे काय होणार? 1100 फेरे बरोबर 1100 भागिले 2 गुणिले 22. 22 × 22 22 पंचे 10 अगोदरशे 0 बेन भागाला 2 दूनी 4 2 पंचे 10 फेरे बरोबर 25. किती फेरे होतील? 25 फेरे होतील. 25 फेरे. आपल्याला या ठिकाणी काय किलोमीटर मध्ये ते अंतर दिलेलं आहे त्याचं आपण मीटर करून घेतलं पाहिजे, कारण की त्याचा व्यास जो आहे तो मीटर मध्ये आहे, त्रिज्या मीटर मध्ये आहे आणि अंतर किलोमीटर मध्ये आहे. त्याच्यामुळं ते दोन्ही एकाच एककात करून घ्या. आपल्याला त्या बैलगाडीचे 25 फेरे पूर्ण केल्याच्या नंतर ती गाडी 1.1 किलोमीटर अंतर एवढे पार करेल. आलं लक्षात? चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. आजच्या भागामध्ये आपण वर्तुळ त्याचा परीघ येणारे त्यावर येणारे प्रश्न हे पाहिलेला आहे. उद्याच्या भागामध्ये वर्तुळाचे क्षेत्रफळ त्यावर येणारे प्रश्न पाहू. प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. चला या ठिकाणी थांबायचं आहे आपल्याला. हा शेवटचा प्रश्न होता. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी थांबूया आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.